श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या नवरात्रीतील महानवमी. उद्याच्या दिवशी ज्यांच्याकडे नवमी असते, नवमीच्या दिवशी कुळाचार, कुळधर्म, घट हलवले जातात, त्यांच्याकडे उद्या हलवले जातात. आणि बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात, जसं की आमच्याकडे दसरा आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीसाठी, कुळदेवीची कृपा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुळदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते. तर कुळदेवीने यापुढेही अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करावा, कुळदेवी प्रसन्न राहावी, जागृत अवस्थेमध्ये राहावी, यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. या 3 प्रकारे आपल्याला अर्चन सेवा करायची आहे. ही सेवा जर आपण कुलदेवीला केली तर नक्कीच तुम्ही, बऱ्याच वेळेला आपण उपाय करतो, सेवा करतो, तर त्या उपायांचे, त्या सेवांचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. मग आपण म्हणतो की यांना एक वेळा सेवा केली की त्यांना रिझल्ट मिळाला, त्यांना 21 दिवसामध्ये मिळाला. मी तर वर्षानुवर्ष सेवा करत आहे, उपाय करत आहे, मला तर काहीच अनुभव येत नाही. त्यातील एक कारण हे असू शकतं, ते म्हणजे की कोणत्याही देवी देवतांसोबत, कोणत्याही गुरूंसोबत जेव्हा आपण काम करतो, म्हणजे जसं की कोणताही उपाय करतो, कोणत्या सेवा करतो, तर समोरच्याला अनुभव आला म्हणून तुम्ही डायरेक्ट सेवा केली, डायरेक्ट उपाय केला, तर तो कधी आपल्याला फलित ठरत नाही. का ठरत नाही? कोणत्याही देवतांना कनेक्ट होण्यासाठी अगोदर त्यांच्यासोबत आपलं कनेक्शन असायला हवं. आता कनेक्शन म्हणजे काय? की त्यांच्याबद्दल तो भाव, ती श्रद्धा आपल्यामध्ये असायला हवी. समोरच्या व्यक्तीला का अनुभव आला आहे? कारण त्यांची त्या देवतावर श्रद्धा होती, विश्वास होता, आणि त्या विश्वासाने त्यांनी तो उपाय केला, ती सेवा केली, म्हणून त्यांना रिझल्ट मिळाला आहे. आणि तुम्ही फक्त पहिल्यांदाच ऐकलं, तुम्हाला ते काहीही माहित नाही, तुम्ही त्यांची सेवा केली नाही, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही त्या देवी देवतांबद्दल, आणि तुम्ही डायरेक्ट उपाय केला आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की मला रिझल्ट मिळावा. तर हे कसं शक्य आहे? अगोदर जे देवी देवता आहेत त्यांच्याबद्दलचे जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, की त्यांचे जे पारायण असतील, ते अगोदर आपण करायला हवे, त्यांची नित्य सेवा आपण करायला हवी. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की नाही, यांच्या या देवी देवतांबद्दल मी सगळं काही म्हणजे जाणून आहे, माहिती आहे, आणि माझा पूर्ण विश्वास आहे, मी की जे उपाय करेल, ज्या सेवा करेल, त्या माझ्या काम होणारच, ते सफल होणारच. तर असं एक कनेक्शन, एक नातं, आत्मीयतेचं, तळमळीचं नातं त्या देवासोबत तयार करायचं आणि त्यासोबत उपाय करायचा. मग 100% तो उपाय आपल्यासाठी काम करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाहीत. आपली कुलदेवी जे आपल्या कुळाचं पिढ्यानपिढ्या रक्षण करत आलेली आहे, ज्या आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या कुळदेवीचा आपल्या घरामध्ये कुळाचार, कुळधर्म केला जातो, त्या कुळदेवीचीच जर आपण उपासना करत नसू, तिची सेवा करत नसू, तर दुसरे उपाय आणि सेवा आपल्यासाठी कसं काय काम करतील? बऱ्याच वेळेला नवरा बायकोंच्या घरामध्ये भांडणं होणं, मुलं व्यसनाच्या आहारी जाणं, वाईट संगत लागणं, घरामध्ये पैसा न टिकणं, उद्योगधंदा, व्यवसाय याच्यामध्ये बरकत न होणं, या उलट आर्थिक नुकसान होणं, कर्ज वाढत जाणं, नोकरीमध्ये यश न मिळणं, अशा बऱ्याच समस्या आपल्याला सामना करावा लागतो ज्या वेळेला आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही. आपण सगळीकडे फिरतो, हे उपाय करू का, तो उपाय करू का, पण जिथे मूळ कारण आहे, जिथे मूळ आहे या सगळ्या समस्यांचं, तेच आपण विसरून जातो किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? एक तर सकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे, किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे, ज्या वेळेला आपण म्हणतो की ही माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे, 6:30 ते 7:30, या वेळेमध्ये जर आपण ही सेवा केली तर खूप उत्तम राहील. यासाठी आपल्याला 3 वस्तूंनी मी अर्चन करण्यासाठी म्हणजे माहिती सांगणार आहे. यापैकी तुम्हाला एखादी वस्तू मिळाली त्याचं तुम्ही अर्चन करा, 2 मिळाले त्याचं करा, आणि या 3ही वस्तू जर तुमच्याकडे असतील तर या 3ही वस्तूंचं अर्चन तुम्ही करू शकता. आणि तुम्ही सेवा करून बघा, तुम्हालाच किती प्रसन्न वाटेल, आणि तुमच्याच ज्या व्हायब्रेशन्स आहेत, ज्या निगेटिव्ह आहेत, त्या पॉझिटिव्ह झाल्या आहेत, सकारात्मक झाल्या आहेत, असा अनुभव तुम्हाला येईल. आणि तुमच्या घरातील वातावरणामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मकता, एक प्रकारची शांतता, एक आपण म्हणतो ना की प्रसन्नता आली आहे, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या लागणार आहेत. तुम्ही हवं तर अशा वाटीभर, प्लेटभर असंही घेऊ शकता, किंवा तुम्ही काउंट करून 108, 121, 1008 या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. दुसरं म्हणजे आपल्याला लागणार आहे कमळगट्ट्याचे जे बी असतात ते. तसं तर कमळाचे फुलं अर्पण केले जातात, पण कमळाचे फुलं एवढे आपल्याला शक्य नाहीत, म्हणून आपण कमळगट्ट्याचे बीज घ्यायचे आहेत. कमळगट्ट्याचे बी
हे तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जातील। आणि आता नवरात्री आहे, नवरात्रीमध्ये तर खूप जण कमळगट्ट्यांच्या बियाचं हवन करतात, त्यामुळे तिथे खूप सारे कमळगट्ट्याचे बी असतात, तर ते तुम्ही घेऊ शकता, तिथून आणायचे आहेत। त्यानंतर तिसरं म्हणजे आपल्याला लवंग लागणार आहेत, ज्याला समोर फूल आहेत, साबूत लवंग। आपल्या घरामध्ये आपण लवंग आणल्या तर त्याच्यातल्या एक एक शोधून काढायच्या साबूत समोर फूल असणाऱ्या लवंगा। ह्या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर कुलदेवीची आपल्या मूर्ती असेल तर त्यावर, श्रीयंत्र असेल तर त्यावर, किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्यावर सुद्धा आपण ही सेवा करू शकतो। तुमच्याकडे घटस्थापना असेल, घटस्थापना नसेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता, कारण आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रत्येक जण करू शकतं, असं नाही की मी करू का, मग मी नाही करू का, मग मी असं आहे माझं तसं करू का, नाही, प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची आहे। आता सुरुवातीला काय करायचं, या तिन्हीपैकी तुम्हाला जी वस्तू अगोदर घ्यावी वाटेल ती तुम्ही घेऊ शकता, किंवा आपण सुरुवातीला काय करू शकतो की कुंकुमार्चन करायचं आहे। आता काय म्हणत आपल्याला करायच्या आहेत या सेवा, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत या सेवा करू शकता, तुम्ही श्री सूक्तम म्हणत या सेवा करू शकता, किंवा तुम्ही सर्वात प्रभावशाली कुलदेवीचा मंत्र जो आहे नवारणव मंत्र, हा नवारणव मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही ही अर्चन सेवा करू शकता। नवारणव मंत्र कोणता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचा चॅन्ट करत आपण अर्चन सेवा करू शकतो। आता ती कशा पद्धतीने करायची, सुरुवातीला आपण कुंकुमार्चन करून घ्यायचं, अगदी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा मंत्र म्हणा, कुंकुमार्चन करा। त्यानंतर जे आपण लवंगा घेतलेल्या आहेत, कितीही असतील काउंट, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपण लवंगचं अर्चन करणार आहोत, तर लवंग आपल्या हातामध्ये पकडायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं, लवंग अर्पण करायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं, दुसरी लवंग घ्यायची, ती अर्पण करायची। सेम याच पद्धतीने आपण लवंग अर्चन झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या घेऊ शकतो, एक गुलाबाची पाकळी हातामध्ये धरायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं, ती जी गुलाबाची पाकळी आहे ती अर्पण करायची। जेवढ्या म्हणजे पाकळ्या आहेत, जेवढ्या लवंग आहेत आणि जेवढे कमळगट्ट्याचे बी आहेत तेवढं एक हातामध्ये पकडायचं आणि ते आपल्या कुळदेवीवर किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर किंवा फोटोवर आपल्याला ते अर्पण करायचं आहे। या पद्धतीने ही सेवा, आणि ही सेवा करत असताना दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, त्याचबरोबर एक तुपाचा दिवा, तुपाची निरांजन पण जर आपण लावली तर खूप उत्तम राहील। त्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं एखादं तुमच्याकडे केसर असेल तर केसराची पाकळी टाकली तरीही खूप छान। आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्या देवीला, कुळदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा, जसं की बासुंदी असेल किंवा अजून काही गोड, खिरीचा नैवेद्य, कशाचा तरी नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। आणि खास करून जर तुम्हाला शक्य झालं तर तांबूल आपल्याला कुळदेवीला अर्पण करायचं आहे। हे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे ही प्रार्थना आपल्याला आपल्या कुळदेवीला करायची आहे। ही सेवा तर आता केली, पण कुळदेवीला आपल्याला सांगायचं की मी कशासाठी ही सेवा केली आणि तुझा कशा स्वरूपामध्ये मला आशीर्वाद हवाय। तर सुरुवातीला तुमची जी कोणती कुळदेवी असेल, आता आमची कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे, तर माझ्या तोंडामध्ये आता तुळजाभवानीचं नाव येईल, तर तुमची जी कुळदेवी आहे तुमच्या त्या कुळदेवीचं तुम्ही नाव घेऊ शकता। आता आई अंबे जगदंबे श्री तुळजाभवानी माते, आपलं नाव, आपलं गोत्र बोलायचं। आई तुळजाभवानी माते, मी प्रांजली, गोत्र काश्यप, पूर्ण नाव घ्यायचं आपलं, गोत्र काश्यप, मी या गोष्टीसाठी, या कारणासाठी अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुझी उपासना केली आहे। आई अंबे जगदंबे, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या संपूर्ण कुटुंबियांवर असू दे। आई अंबे जगदंबे तुळजाभवानी माते, तुझा कायम या घरामध्ये, या वास्तूमध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असू दे। तुझ्या छत्रछायेखाली राहण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे। आई अंबे जगदंबे, हे आयुष्य जगत असताना आम्हाला योग्य तो मार्ग दाखव, योग्य ती दिशा दाखव, योग्य लोकांची संगत मिळू दे, योग्य विचारांचे लोक आम्हाला मिळू दे। माझ्याकडून कधीही कोणाचं वाईट होऊ देऊ नको, माझ्या मनामध्ये कधीही कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको। आई अंबे जगदंबे, माझ्याकडून जर कधी कोणाचं मन दुखलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर, आणि त्या पवित्र आत्म्याची सुद्धा मी अगदी मनापासून माफी मागते, आणि ही चूक माझ्याकडून पुन्हा होऊ नये अशी सद्बुद्धी आम्हाला दे।
आई अंबे जगदंबे तुमचे मिस्टर असतील, तुमचे मुलं असतील ते जॉब करतात तर त्यांचा उद्योगधंदा व्यवसाय चालू दे. माझे मिस्टर हा जॉब करतात, त्यांची जॉबमध्ये प्रगती होऊ दे. माझ्या घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ दे. आई अंबे जगदंबे तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने जो काही पैसा आपल्या या घरामध्ये येत आहे त्यामध्ये बरकत होऊ दे, त्यामध्ये वाढ होऊ दे. या घरातून, या वास्तूमधून रोगराई, गरिबी, इडापिडा, अलक्ष्मी, दरिद्रता या सर्वांचा नाश कर आणि तुझ्या आशीर्वादाने सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होऊ दे. आता बघा, मी तर असं हे बोलताना मी कितीही वेळ म्हणजे प्रार्थना करत राहते. आता मी तुम्हाला एवढं सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर या पद्धतीने तुम्ही काय की प्रार्थना करायची. मी कोणालाही, मी म्हणजे महाराजांसमोर असू द्या किंवा असं असू द्या, जेव्हा प्रार्थना करायला बसते ना, अगदी मी अशी बोलायला लागली ना, आपोआप त्या प्रार्थना म्हणजे जे आपला ओघ असतो त्याच्यामध्ये बोलत राहते. तर असं कनेक्शन आपलं त्यावेळेला, एकाग्रता असायला हवी की आपोआप आपल्या तोंडातून शब्द निघायला हवेत. तर या पद्धतीने प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे आणि मग नमस्कार करून आपलं आसन सोडायचं आहे. आणि शक्य झालं तर कुलदेवीची आरती करताना घरातील सर्व सदस्य जर त्यावेळेला असतील किंवा जे सदस्य घरामध्ये आहेत ते सर्वजण जर आरतीला थांबले तर खूप उत्तम राहील. तर या पद्धतीने अर्चन सेवा आपल्याला करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की हे अर्चन केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं काय करायचं, तर गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो आणि जे कमळगट्ट्याचे बीज आहेत ते तुम्ही आपल्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते अर्पण करू शकता. आणि त्यातील 5 बीजे आहेत ते आपण काढून घेऊ शकतो आपल्या लॉकरमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये एक आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर त्या ज्या लवंगा आहेत त्या आपण तशाच ठेवू शकतो. आणि जेव्हा केव्हा आपण घरामध्ये लवंग खाऊ किंवा काही बनवायचं असेल तिखट नाही, जसं की आता तांबूल बनवताना लवंग लागते किंवा आपण सुपारीची पूड बनवतो बघा त्यावेळेला लवंग लागते, किंवा आपण बडीशोपचा भुरा बनवतो बघा त्याच्यामध्ये लवंग लागते. तर याच्यामध्ये आपण ती वापरायची आहे आणि खायची. आणि आमच्या घरामध्ये तर आम्हाला सगळ्यांना लवंग आवडते. आम्ही सुपारी खात नाही, बडीशोप आणि लवंग म्हणजे माझी मुलगी सुद्धा खाते. आम्ही सगळेजण आवडीने लवंग खातो. तर तुमच्या घरामध्ये लवंग खात असतील तर एका डब्यामध्ये आपला पानपुडा जो असतो ज्याच्यात आपण बडीशोप वगैरे ठेवतो तिथेच लवंग पण त्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जेव्हा बडीशोप ज्याला खायची ते खाईल आणि ज्याला लवंग खायची ते खाईल. तर या पद्धतीने या लवंगा आपण वापरू शकतो. श्री स्वामी समर्थ.